Hello friends, myself Rajan Rawari. Welcome to the e-learning and cable networking program of Lokmanya Tilak Mahavidyalaya Vani. Subject English. My mobile number is 9767 Let us see English Yog Bharti Standard 11. In this picture, we can listen as the name of Dr. Babasaheb Ambedkar and Shakespeare. The design of this book is very colorful, attractive. Let us see next topic. Prose section 1.2 On to the Summit, 1.3 The Call of the Soil, 1.4 Pillars of Democracy, 1.5 Mishesh Adis, and 1.6 Tiger Hills. In this book, can be calculated in four sections. First of all, we can say the prose section. आपण याला मराठीत म्हणू गद्य विभाग. तर एक गद्य विभाग, या विभागामध्ये जे काही तुमचे लेसन दिलेले आहे हे सर्व लेसन बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी यावर आधारित आहे. तर ये सर्व लेसन रिलेटेड आहे त्यांच्या जीवनाशी. लेट अस सी द नेक्स्ट टॉपिक, poetry section. In this poetry section, we can listen. The first poem is the name of the cherry tree. Second is the sower. Third is the there is another sky. Next, upon Westminster Bridge, North versus Eyes, in which the planners, ही पोएम आपल्याला रेड्यूस केली आहे आपल्या अभ्यासक्रमामधून. बिकॉज कारण काय तर आपला कोरोना व्हायरस, यामुळे आपल्याला काही अभ्यासक्रम आपल्या कमी केलेला आहे. Now let us see section 3, writing skill. त्यामध्ये पहिला पॉइंट दिलेला एक्सपेन्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग, ईमेल्स, इंटरव्यू, फिल्म रिव्यू, द आर्ट ऑफ कंपेरिंग.
त्याच्यामध्ये पहिल्या पाहिजेचा आपण वर्णन पाहू. एक्सप्रेन्शन ऑफ आयडिया, कल्पनेचा आपण विस्तार म्हणू त्याला मराठीमध्ये. ब्लॉग रायटिंग याला मराठीत म्हणू आपण आपला अनुभव किंवा आपलं ज्ञान दुसऱ्याला शेअर करणे. नंतरचा पॉईंट दिलेला आहे ईमेल्स. आता ईमेलची माहिती म्हणजे आपण मेल करू शकतो बाय द मोबाईल, बाय द कॅम्प्युटर. इंटरव्ह्यू याला मराठीत आपण म्हणू शकतो मुलाखत. आता इंटरव्ह्यू जर क्वेश्चन विचारायला राहिला तर समजा जर तुम्ही यू आर गोइंग टू द नागपूर टू गिव्ह टू द इंटरव्ह्यू फॉर युअर जॉब, याच्यामध्ये जर आपल्याला आपल्या जॉबसाठी आपल्याला एखादी इंटरव्ह्यू द्यायचा म्हणजे आपल्याला मुलाखत द्यायची आहे, तर कशी मुलाखत द्यायची तर ते आपल्याला समजलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे फिल्म रिव्ह्यू. आता फिल्म रिव्ह्यू हे सगळ्याला माहीतच आहे. आणि लास्ट पॉईंट इज द आर्ट ऑफ कम्पेरिंग. कला म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. तर अशा रीतीने हे रायटिंग स्किल आपण त्याला मराठीत म्हणू लिखाण शैली. या तुमच्या सेक्शन 3 मध्ये हा पार्ट घेतला आहे. And let us see the next point, generic drama. त्याच्यामध्ये दिलेला 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, 4.2 रायझिंग ऑफ द मून, 4.3 एक्सट्रॅक्ट्स ऑफ ड्रामा, ए मिडसमर नाइट ड्रामा, and enemy of the people. We are seeing the translation in English of the Shakespeare. Who was the Shakespeare? Shakespeare was a great poet as an English poet. He was a dramatist. Then he wrote a play. "37 plays in his life. And he can be divided into historic, कॉमेडी अँड ट्रॅजेडी. तर आपल्याला मराठीमध्ये जर आपल्याला याचं वर्णन करायचं राहिलं तर तो एक शेक्सपियर हा ग्रेट पोएट होता, म्हणजेच इंग्लिश पोएट होता. तितकाच तो ड्रॅमॅटिस्ट होता आणि त्याने आपल्या जीवनशैलीमध्ये 37 प्लेज म्हणजे आपण त्याला नाटक म्हणू मराठीमध्ये, तर 37 हे नाटकं त्यांनी आपल्या जीवनामध्ये लिहिलेले आहे. आणि त्यांनी आपले हे नाटकं डिवायडेड केलेले आहे. तर डिवायडेड कशामध्ये केलेलं आहे तर हिस्टॉरिक, कॉमेडी आणि ट्रॅजेडी. दुसरं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एलिझाबेथन ड्रामा. आता एलिझाबेथन ड्रामा हा रिलेटेड कशा संबंधित होता, शेक्सपियरियन ड्रामा संबंधित. His sonnets are Macbeth, Othello, King Lear,
मिडसमर नाईट ड्रीम, टेम्पेस्ट, म्हणजे त्याचे जे रिलेटेड ड्रामे सॉनेट्स आहे ते म्हणजे कोणते, तर आपण मिडसमर नाईट ड्रीम पाहिलं, टेम्पेस्ट पाहिलं, मॅकबेथ पाहिलं, ओथेलो पाहिलं. हे त्याचे काय रिलेटेड सॉनेट्स आहेत. कोणाचे? शेक्सपियरचे. Let us see last topics, non-textual topics. In these topics, the unseen passage, summary, note making or mid mapping. We can say first of all the unseen passage. What is the unseen passage? अनसीन पॅसेज काय आहे, तर आपल्या अभ्यासक्रमाच्या तो 12चा पॅसेज राहतो. त्याच्यावरती आपण एक आपल्या परीक्षेमध्ये अनसीन पॅसेज घेऊ शकतो. त्याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्स राहते आणि काही त्याच्यावरती प्रश्न दिलेले राहतात. नंतर सेकंड समरी, आता याला आपण मराठीत म्हणू सारांश. नंतर नोट मेकिंग अँड माइंड मॅपिंग. आता समरी आपल्याला एखादा पॅराग्राफ देतात, त्या समरीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल इन दिस समरी वी कॅन से द टायटल. त्यानंतर आपल्याला टायटल नंतर काय आपण लिहू शकतो आपल्या भाषेमध्ये 1/3 पॅसेज. आय कॅन से दॅट इज द समरी. नंतरचा पॉईंट आहे नोट मेकिंग. आता या नोट मेकिंग मध्ये एखादी डायग्राम देतात, त्या डायग्राम मध्ये काही वर्ड्स दिलेले असतात किंवा एखादा पॅसेज दिलेला असतात. त्या पॅसेजवरून आपल्याला प्रश्न सोडवायचे राहते, म्हणजेच त्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यायचे आहे. किंवा माइंड मॅपिंग. नंतर अदर रिटन कम्युनिकेशन, त्याच्यातला पहिला पॉईंट दिला आहे लेटर रायटिंग. आता व्हॉट इज द लेटर रायटिंग, त्याच्यामध्ये दिलेले आहेत 2 भाग, फॉर्मल लेटर अँड ऑफिशियल लेटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त फॉर्मल लेटर हे परीक्षेमध्ये विचारला जातात. तर फॉर्मल लेटर म्हणजे काय, ॲज फॉर एक्झाम्पल राईट a letter to your friend. Pass in first class about the congratulation. आपल्या मित्राला आपल्याला मराठीमध्ये सांगायचं झालं तर पत्र लिहायचं आहे. कशासाठी, तर तो फर्स्ट क्लासमध्ये पास झाला आहे त्याचं अभिनंदन करण्यासाठी. तर सेकंड एक्झाम्पल घ्यायचं राहिलं फॉर्मल लेटर बद्दल, राईट ए लेटर टू द प्रिन्सिपल टू गिव्ह टू द ए बोनाफाईड सर्टिफिकेट फॉर मी. आपल्याला आपल्या प्रिन्सिपलला बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला पत्र लिहायचं आहे. सर मला या पत्राची मला या बोनाफाईड सर्टिफिकेटची गरज आहे. तर
I request to principal, I want to be as the bona fide certificate. Please give to me a bona fide certificate as urgently. तर अशा रीतीने आपण फॉर्मल लेटर म्हणजे काय हे आपण बघितलं आहे. आता जर ऑफिशियल लेटर हे काय जास्त आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही, पण कदाचित एखाद्या वेळा आपलं विचारू शकते. ऑफिस लेटर कॅन आस्क in your paper at the one time, not important of the official letter but the formal letter is important. The second point आपला रिपोर्ट रायटिंग. आता याला आपण मराठीत म्हणू अहवाल. आता रिपोर्ट रायटिंग म्हणजे अहवाल. या बाबतीत जर आपल्याला अहवाल मागायचा आहे म्हणजे अहवाल लिहायचा आहे, तर एखादी आपल्याला जर एक्झाम्पल घ्यायचं आहे तर यू टेक द एक्झाम्पल ऑफ द बिझनेस. आपण बिझनेस विषयी एखादा आपण अहवाल मागू शकतो. दुसरं जर एक्झाम्पल घ्यायचं राहिलं रिपोर्ट रायटिंग बद्दल तर आय विल टेक द सेकंड एक्झाम्पल ऑफ द स्कूल इव्हेंट. शाळेच्या विषयी आपण अहवाल मागू शकतो, त्याच्याबद्दल एक एक्झाम्पल आहे. अशा रीतीने आपण या रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय एक दोन वाक्यामध्ये म्हणजेच एक दोन एक्झाम्पलमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण पाहिलं आहे. नंतरचा पाहिला आहे व्ह्यू काउंटर व्ह्यू. आता व्ह्यू काउंटर व्ह्यू जर सांगायचं झालं तर आपण याला मराठीत म्हणू मतांतरे. आता मतांतरे मराठीमध्ये आपण जर म्हटलं तर इंग्लिशमध्ये आपण त्याला व्ह्यू काउंटर व्ह्यू म्हणू. आणि याच्यामध्ये एखादा आपण प्रश्न विचारू शकतो. वन कॅन आस्क द क्वेश्चन्स किंवा एखादा पॅसेज दिलेला राहते, त्या पॅसेजवरून आपल्याला त्याचा काउंटर व्ह्यू तयार करावा लागते. हाऊ कॅन मेक इट ॲज द काउंटर व्ह्यू फ्रॉम दिस पॅसेज. तर अशा रीतीने व्हॉट इज द काउंटर व्ह्यू म्हणजेच काउंटर व्ह्यू म्हणजे काय तर हे आपण बघितलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट अपील रायटिंग. आता अपील रायटिंग म्हणजे काय तर त्यावरून जर आपल्याला जर सांगायचं झालं तर अपील करणे. अपील रायटिंग इज ए फॉर्मल. The tone of the formal is a formal elaborately on a topic. नंतरचा पॉईंट जर घ्यायचा झाला तर लिपलेट रायटिंग. आता व्हॉट इज द लिपलेट रायटिंग. लिपलेट रायटिंग म्हणजे काय we are seeing the leaflet writing as per the example. Historical leaflet.
ऐतिहासिक लिपलेट म्हणजे जसं आपण एखाद्या जर त्याचं नाव घेतलं तर चिखलदरा, तर त्याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो काही क्वेश्चन दिलेले राहते. ते क्वेश्चन पाहून समजून त्याची आपल्याला उत्तरे लिहायची राहते. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर व्हॉट डू यू सी इन दिस प्लेस, वेअर डू यू लिव्ह इन दिस प्लेस, असे काही जे प्रश्न आहे ते त्या लिपलेट रायटिंगमध्ये दिलेले राहतात. आणि जो आपल्याला लास्ट पॉइंट्स म्हणजे ॲड युअर ओन पॉइंट्स आपल्याला ते नमूद करायचे आहे त्या लिपलेट रायटिंगमध्ये. याला आपण काय म्हणू, लिपलेट रायटिंग. नंतरचा पॉइंट जर घ्यायचा म्हटलं तर डायलॉग रायटिंग. आता विद्यार्थी मित्रांनो डायलॉग रायटिंग म्हणजे काय. आता जर डायलॉग रायटिंग जर आपल्याला लिहायचं राहिलं तर आपण एखाद्या मित्राला म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन मित्र आहोत, तर दोन मित्रांमधील एक मित्र दुसऱ्या मित्राला आपण डायलॉग करतो म्हणजे प्रश्न विचारतो. वन कॅन आस्क द क्वेश्चन्स टू द अदर फ्रेंड, हाउ आर यू. तर त्याच्यावरती दुसरा जो मित्र जो उत्तर देतो, यू कॅन बी गिवन टू द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स, आय एम फाईन म्हणजे मी फार आनंदित आहे. अशा रीतीने काही जे प्रश्न दिलेले आहेत या डायलॉग रायटिंगमध्ये, तर अनेक तऱ्हेचे आपल्याला प्रश्न तयार करते. सेकंड जर प्रश्न जर आपल्याला पाहता राहिला तर व्हॉट इज युअर रिपोर्ट रायटिंग. आता तुझी रिपोर्ट रायटिंग काय आहे बा, म्हणजे आपण एखाद्या दुसऱ्या मित्राला आपण जर प्रश्न केला तो तो जो मित्र आपल्याला त्या ज्या केलेल्या प्रश्नाचा आपल्याला ॲज गिवन टू द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. आणि नंतरचा जो लास्ट पॉइंट दिलेला आहे तो स्पीच रायटिंग. आता आपण या स्पीच रायटिंगला मराठीमधून भाषण शैली. आता आपल्याला स्पीच करायचा आहे म्हणजे स्पीच लिहायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एखादी एक्झाम्पल घ्यायचं जर झालं तर अण्णा हजारे बद्दल आपण एक्झाम्पल पाहू. हु वॉज द अण्णा हजारे. अण्णा हजारे जे सोशल वर्कर हा एक सामाजिक वर्कर होता. कोण, अण्णा हजारे. आता हा कसा सामाजिक वर्कर होता त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, स्पीच द्यायचा आहे. म्हणजे तो सामाजिक वर्कर कसा होता, काय होता, त्याने आपल्या जीवनामध्ये काय काय केलं आहे, त्याच्यावरती आपल्याला 7-8 सेंटेन्स आपल्याला लिहायचे आहे. ठीक, तर 7-8 सेंटेन्स म्हणजे कमीत कमी, जास्तीत जास्त आपण लिहू शकतो 15-20 सेंटेन्समध्ये. यू कॅन राईट द सेंटेन्स इन 15 lines. I will tell you the minimum lines in 7 lines for the speech.
तर टुडे my time is over. The next topic, tomorrow we see. Thank you.